पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। खेवलकरांच्या वकिलांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। खेवलकरांसह निखिल पोपटाणी, प्राची शर्मा, सचिन भोंबे यांनी सुद्धा जामिनासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांचा जावई जावेद पठाण याने टोळक्यांसह रस्त्यावर हैदोस केलाय। तर किरकोळ बाचाबाचीवरून सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज शेख यांच्या वाहनांची तोडफोड देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। पुण्याच्या खेड तालुक्यात घरात घुसून प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण झाली होती। या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय। माझ्या मुलीने ज्याच्यासोबत लग्न केलंय तो विश्वनाथ गोसावी हा आधीच विवाहित असून त्याला 2 मुलं आणि पत्नी असल्याचा दावा राजाराम काशीद यांनी केला। कोथरूडमधील पीडित तरुणींना मारहाण झाली नसल्याचं ससून रुग्णालयाच्या अहवालातून समोर आलंय। ससून रुग्णालयाच्या तपासणी अहवालात तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नसल्याचं म्हटलंय। पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला होता। भीमाशंकरला जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं भाविक आणि प्रवाशांना अपघातांना सामोरं जावं लागतंय। तसंच प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप देखील व्यक्त केला जातोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।